गावात रंगला खेळ पैठणीचा, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सोनाली जाधव, पूनम चव्हाण ठरल्या पैठणीच्या मानकरी। कोकणातील प्रसिद्ध सण अशी ओळख असणाऱ्या शिमगोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह संपूर्ण देशभरातून चाकरमानी कोकणात दाखल होत असतात। शिमगा उत्सवात होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी साजरी केली जाते। शिमगा उत्सवात गावचे ग्रामदैवत सहाणेवर विराजमान होत असतात, तर काही गावी प्रथेनुसार दैवत भक्तगणांच्या भेटीसाठी दारोदारी जातात। या निमित्ताने विविध सांस्कृतिक करमणुकीचे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। पोलादपूर तालुक्यातील पांगळोली या गावी देखील शिमगा उत्सवानिमित्त पुरुषांसाठी नाईट बॉक्स क्रिकेट सामने, मुलांसाठी फॅन्सी ड्रेस, डान्स आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जननी कुंभळजाई मातेच्या सहाणे शेजारील होळीच्या माळावर करण्यात आले। मात्र या सर्व कार्यक्रमात लक्ष वेधले ते महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीचा या खेळाने। 29 मार्च रोजी रात्री 11:30 वाजता खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला सुरुवात झाली। कार्यक्रमात नवविवाहित महिला, प्रौढ महिला, माहेरवाशिणी, सासरवाशीण अशा 50 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला। डोंगर पाणी, धावत बॉल पकडून बालदीत टाकणे, निशाण्यावर बॉल मारणे यासह कित्येक ग्रामीण भागातील खेळांचा महिलांनी आनंद घेतला। नेहमी एकमेकांसोबत वावरणाऱ्या महिलांनी मात्र पैठणीच्या खेळात पैठणी जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। पैठणीचा खेळ मध्यरात्री 3 वाजेपर्यंत रंगला। यामध्ये मानाच्या पैठणीची मानकरी सोनाली समीर जाधव या ठरल्या, तर दुसरी खेळाची पैठणी पूनम प्रदीप चव्हाण यास मिळाली। या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन न्यू हनुमान क्रिकेट क्लब पांगळोली यांच्या माध्यमातून करण्यात आले। खेळ पैठणीचा या खेळाचे निवेदन, सूत्रसंचालन सूरज मोरे, पत्रकार संदीप जाबडे यांनी केले। महामुंबईसह संदीप जाबडे, पोलादपूर। पूनम चव्हाण करतायत पैठणीची नंदा माझ्या हौशी प्रदीपरावांचं नाव घेत खेळ रंगला पैठणीचा दिवस। मिस्टरांची कुठली चांगली सवय आहे ती तुम्हाला खूप आवडते? काय नाही, मला समजून घेतात। समजून घेणारा नवरा क्या बात है। अरे बाप रे, काय डोंगर डोंगर, हा 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 त्यांनी कोमलचं नाव चांग बोले काही बघितलं हो। 1 2 3 हा फार 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 फार